मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत। आता शांतता रॅली देखील सुरू आहे। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच वाद आणि प्रतिवाद पाहायला मिळाला। मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली, त्याला भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे। मात्र महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांनी याला समर्थन दर्शवलं होतं। नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याला विरोध केलाय। याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे आता महाराष्ट्राला कळलं आहे। लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मतं मिळवली आणि आता हे मराठा आणि ओबीसी असं दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत। आमचं सरकार आल्यावर आरक्षण देऊ असं एकीकडे विरोधक म्हणत आहेत, मात्र दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध देखील केला जात आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवे की नको हे महाविकास आघाडीवाल्यांनी एकदा जाहीर करावेच। नाना पटोले म्हणतात कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका, मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही? मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दिशाभूल करतोय। विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण गेले, हीच यांची नियत आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मतांवर निवडून आलेले वसंतराव चव्हाण, कल्याण काळे, अमर काळे हे खासदार मात्र आता मौन धरून आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं मतदान घेतलं, परंतु आता मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातून मागणी आहे। या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे की नाही हे देखील आता ते स्पष्ट करत नाहीत। बंटी पाटील, विश्वजित कदम, तुम्ही स्वतःला मराठा नेते म्हणताना मग इतर सगळ्या प्रश्नांवर बोलायला जमतं, मग तुमच्याच पक्षामधील मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार हे लोक आता त्यांना विचारत आहेत। मनोज जरांगे पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेणार, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करत आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे मत चालली, परंतु आता मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा महाविकास आघाडी देत नाहीये हे आता स्पष्ट झालंय। मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा देखील सुपडा साफ करेल असं लोकांकडून बोललं जात आहे।